परंतु बुद्धीने त्यांनी जे काही आजपर्यंत राजकारणामध्ये काम केलं, समाजासाठी काम केलं, जिल्ह्यासाठी करतायत, अशी व्यक्ती आज विधान परिषदेचे सभापती झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवाभाऊ यांचे अत्यंत विश्वासू आणि लाडके व्यक्तिमत्व म्हणजे रामजी शिंदे साहेब. पण आहेत का नाही तूच तपासून बघ, तुझं 10वी शिक्षण झालेलं आहे. तर असो, आणि आज उज्ज्वलजी निकम साहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं नाव महाराष्ट्रात आणि देशात त्यांनी केलेलं कार्य आणि आजही करीत असलेले ते क्रिमिनल्सच्या विरुद्ध लढती, त्याबद्दल त्यांना सरकारने, मोदी गव्हर्नमेंटनी राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना बोलवलेलं आहे. अत्यंत निगर्वी, अत्यंत निगर्वी. त्यांचा मुलगासुद्धा अत्यंत चांगला वकील आहे. 4-6 वेळेस मला औरंगाबाद हायकोर्टात अनिकेत निकमला भेटण्याचा योग आला. फार चांगले व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाला आपल्याला भेटले. अच्युतराव पिंगळे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आता दोन्ही तिन्ही व्यक्तींनी सांगितलं की यांच्या वडिलांना वस्ताद म्हणायचे आणि स्वतः पिंगळे साहेब अच्युतराव बोलायचं. तर समाजासाठी काम करताना चितळे रोडवर जे ऋग्वेद भवन त्यांनी उभं केलं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. छोट्या छोट्या निधीसाठी 101 रुपयाच्या निधीसाठी पासून 51,000 पर्यंत कोणी काय देणार त्याच्यासाठी फिरायचे. उभा राहून स्वतः ती वास्तू उभी केली. या वयामध्ये सुद्धा ते जे लढत आत्ता या ठिकाणी राजेंद्र गांधींनी सांगितलं, अर्बन बँकेच्या लढतीमध्ये 115 वर्षाची बँक आमची खलास झाली. ती का झाली त्याचा ओहापोह करायचा नाही, परंतु त्या लढतीमध्ये निकम साहेब वकील जसं म्हणतात, मी कोट घातल्याशिवाय, आमचे एक इथलचे सिनियर वकील आहेत, मी काळा कोट घातल्याशिवाय खोटं बोलत नाही. तर खरी गोष्ट आहे. परंतु अच्युतरावनी काळा कोट घालून शेवटपर्यंत ही लढाई विनामूल्य दिली. या बँकेमध्ये जे काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळेच इतके पैसे आजपर्यंत वसूल झाले, पुढेही वसूल होतील. आणि एक गोष्ट चांगली झाली, पॉलिटिक्समध्ये आहेत म्हणून सांगतो, बँकेवर जे प्रशासक आले, गणेशजी गायकवाड म्हणून 5 फुटाची मूर्ती, परंतु सध्याच्या काळामध्ये नॉन करप्टेड हा पहिला अधिकारी आम्ही पाहिला. लाखो रुपये लोकांना दिले, वसुली केली, आमच्याशी सगळं बोलणार, परंतु चहा सुद्धा बँकेचा पिला नाही. खरोखर आज ते इथं नाही आहेत, त्यांना आता डबल ड्युटी दिली आहे. अमित जी शाह यांच्या अंडर ते काम करतात, दिल्ली केंद्रात बी आहे, आणि आठवड्यातून 1 दिवस ते पुण्याला येतात. इतके चांगले अधिकारी भेटले, त्यामुळे हे आम्हाला सगळं सक्सेस मिळालेलं आहे. या वयातही आता 80 वर्ष आहे, पाय दुखतो किंवा मला थकलोय, मला चहा पेलो नाही, ते आरोपी त्यांची जामीन फेटाळल्याशिवाय त्यांना ती म्हणजे साथ दिली. कोर्टाने त्यांचं ध्येय पाहिलं की यस, या वयात हा माणूस 1 रुपया फी न घेता सगळी कामं करतो. साधं क्लार्क नाही, स्वतः सगळं लिहिणार, हस्ताक्षर एकदम सोन्यासारखं, एकदम बारीक हस्ताक्षर. कोर्टाला सुद्धा लाज वाटेल की अरे काय, 2 कोर्टांनी सांगितलं अरे काय हस्ताक्षर आहे तुमचं. म्हणजे असा माणूस ज्यांच्या आज आपण या कार्यक्रमासाठी आला. मी पुन्हा एकदा पिंगळे साहेब, त्यांच्या पत्नी, त्यांच्या कुटुंबियाला आमच्या सर्व बँक बचाव समितीच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो, आभार मानतो. आलेल्या तिन्ही पाहुण्यांचा आभार मानतो. धन्यवाद.